महामार्ग सुचवल्यापासून त्याच्या विरोधात सर्वसामान्य शेतकऱ्यांचा विरोध राहिलेला आहे। राज्य शासनानं विधानसभेच्या आधी शेतकऱ्यांचा विरोध असेल तर आम्ही करणार नाही अशी भूमिका घेतली होती, परंतु बहुमत आल्यावर ती भूमिका राज्य शासनानं बदललेली दिसते। गरज नसताना हा शक्तीपीठ महामार्ग केला जातोय। रत्नागिरी नागपूर हायवे हा ऑलरेडी एक्झिस्टिंग हायवे आहे, ज्या हायवेच्या माध्यमातून दळणवळणाची कुठलीही अडचण येत नाही। अशा वेळी 86,000 कोटीचा हा प्रकल्प गव्हर्नमेंटच्या गॅरंटीवर, एका बाजूला बजेटमध्ये पैसे खर्च करायला शासनाकडे पैसे नाहीत आणि पुढच्या 90 वर्षाचा टोल चालणार, कारण की 86,000 कोटी रुपयाचं कर्ज घेऊन जो कॉन्ट्रॅक्टर हे काम करेल त्याचं व्याज, त्याचा परतावा हे करायला किमान 60-70 वर्षे लागतील, कारण की 3,000 कोटी रुपये जरी वर्षाला या मार्गातून उत्पन्न मिळवायचं झालं तर किमान 60 लाख वाहनं या मार्गातून जायला पाहिजे आणि म्हणून हा फायनान्शियली वायबल नाही। याच्या मागचं वेगळं काहीतरी कारण आहे, कदाचित कुणाच तरी सिमेंट कुणाच तरी व्यवस्था करायची म्हणून हा मार्ग केला जातो आणि म्हणून पूर्णपणे शेतकऱ्याचा विरोध आहे। 12 तारखेला राज्यव्यापी मोर्चा 12 जिल्ह्यातला आम्ही आझाद मैदानावर, विधान भवनवर या ठिकाणी घेऊन जाणार आहोत। किमान 10,000 लोक या 12 जिल्ह्यातून या मोर्चाला येतील अशी आम्हाला अपेक्षा आहे। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।